दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात मोठ्या संख्येनं आंदोलक एकत्र आलेत आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी हे सगळे आंदोलक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं सकाळी दिल्लीतील आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता आणि त्या अनुषंगाने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सगळे पडसाद या ठिकाणी उमटलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं विद्यार्थीसुद्धा सहभागी झालेत। आपण बघतोय सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आंदोलन करताय, काय मागणी आहे? आम्ही इथं फक्त विद्यार्थी म्हणून बसलेलो आहोत। जो माणूस विद्यार्थ्यांसाठी एवढा लढतो, 20 दिवस त्या माणसाने उपोषण केलं, त्या माणसाच्या सपोर्टसाठी आज आम्ही इथं बसलेलो आहे। तो माणूस जो मागणी सरकारकडे करतोय, आमची तीच मागणी आहे। जो माणूस आमच्यासाठी लढतोय आम्ही त्याच्यासाठी लढणार, बस आमची एवढीच मागणी सध्या। एक विद्यार्थी म्हणून काय भूमिका असणार आहे? आता पेपर लीक्स ज्यासाठी पोरं पेपरसाठी एवढा प्रयत्न करतात, स्टडी करतात, मेहनत करतात, जर तेच लीक होत आहे तर ती मेहनत काय कामाची? जर चिटिंग करू देत नाही पोरांना, जर ह्यांनी चिटिंग केली तर ते इलिगल आहे आणि जर सरकारने काही करून चिटिंग केली तर ते लिगल आहे। हे नाही राहायला पाहिजे। म्हणजे सरांची मागणी आहे तीच आमची मागणी। काय सांगाल, विद्यार्थी अभ्यास करतात, नंतर पेपर फुटतो, काय परिणाम होतो विद्यार्थ्यावर? परिणाम एवढा भयानक होतो की 3 ते 4 वेळा अटेम्प्ट देऊन त्या विद्यार्थ्याला सुसाईड करावं लागतंय। जर सुसाईड हा जर परिणाम आहे तर धिक्कार आहे अशा शिक्षण व्यवस्थेवरती। आणि जर विद्यार्थ्यांना जर उज्ज्वल भविष्य मानलं जातं, त्यांचं वर्तमान काळ जर असं जातं तर भविष्य काय घडणार आहे? जर सुसाईड हेच टोकाचं पाऊल उचलावं लागतंय फक्त अशा शिक्षण व्यवस्थेसाठी की जसं सोनम वांगचुक सरांना जंतर मंतरमध्ये लाठीचार्ज झाला, हे सगळे परिणाम जर असे दिसत आहे, यापेक्षा भयानक परिणाम शिक्षणावरती आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरती दिसतोय। यापेक्षा मोठं दुर्भाग्य काय असू शकतं? आणि यापेक्षा तर धिक्कार वाटतंय की अशी शिक्षण व्यवस्था घेण्यापेक्षा देश सोडून गेलेलं बरं। मग काय परिणाम पाहिजेत अजून देशाला? आज आंदोलनादरम्यान लाठीचार्ज करण्यात आला, काय वाटतं विद्यार्थी म्हणून? हे अत्यंत चुकीचं आहे, कारण लाठीचार्ज हा मार्गच नाही। विद्यार्थी फक्त त्यांच्या हक्कासाठी लढत आहे की पीसफुली शांततेने प्रोटेस्ट करत आहे, तर लाठीचार्ज करण्याचं काही महत्त्वच नाही आहे मला तरी। मागणी काय? We are just demanding for the resignation of Dharmendra Pradhan because we do not need more paper leaks and do not need the deaths of students just because of the paper leaks. काय वाटतं आंदोलनाबाबत? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा, कारण शिक्षण आपल्या देशात खूप खराब झालेलं आहे। नीटचा पेपर लीक झाला, TETचा पेपर लीक झाला, असे खूप वेळ झालेला आहे, तरी पण काही होत नाही आहे। तर त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल। बघतोय छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात हे आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आलेत आणि आता आपल्यासोबत जे आहे ते विद्यार्थ्यांनी सुद्धा संवाद साधलाय। नीटचा पेपर जे आहे तो लीक होतोय, यामुळं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आज सुद्धा मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांनी केली। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतो। सकाळपासून जे आहे ते आंदोलक एकत्र या ठिकाणी जमलेत। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमधलं हे सगळं चित्र आपण पाहतोय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।